Good morning, my dear students. Today we are starting our third unit, poem number 9, उजाड उघडे माळ रानही, and poetess is Lalita Gadge. On the arrival of the spring season, nature basks in beauty. In this poem, the poetess has described a captivating panorama of the magic of spring cast on the nature. म्हणजेच वसंत ऋतू आला की निसर्ग सौंदर्याने मोहरतो. वसंत ऋतूच्या आगमनाने सृष्टीत झालेले बदल कवयित्रीने या कवितेमध्ये अतिशय मनोवेधक शब्दांमध्ये व्यक्त केलेले आहेत. कविता क्रमांक 9, उजाड उघडे माळ रानही. कवयित्री आहेत ललिता गादगे. यांचा जन्म झालेला आहे 1954 या साली. प्रसिद्ध कवयित्री, फसवी क्षितिजे, अग्निजळ, संवेदन इत्यादी कविता संग्रह. आयुष्याच्या काठाकाठाने दुःख आणि अश्रू, प्राजक्ताची फुले आणि दाह हे कथासंग्रह आहेत. नाळबंदाची कहाणी, खिडकीतलं आभाळ हे त्यांचे ललित गद्य प्रसिद्ध आहेत. हा होता लेखिकेचा परिचय. आता आपण पाहणार आहोत की या कवितेच्या माध्यमातून कवयित्रीला आपल्याला काय सांगायचे आहे. प्रस्तुत कवितेत कवयित्रीने वसंत ऋतूच्या आगमनाने, वसंत ऋतू मीन्स स्प्रिंग सीजन, मतलब बाहर का मौसम. आगमनामुळे, आगमन या शब्दाचा अर्थ आहे येणे मीन्स अरायवल. वसंत ऋतूच्या आगमनामुळे सृष्टीच्या निसर्ग सौंदर्यातील बदलांचे, सृष्टी मीन्स नेचर, मतलब प्रकृती. निसर्ग सौंदर्यातील बदल, बदल मीन्स चेंज या बदलाव. जेव्हा वसंत ऋतू येतो, मतलब जब बाहर का मौसम आता है, तेव्हा त्याच्या येण्यामुळे निसर्गामध्ये खूप सारे बदल होतात. बाहर के मौसम के कारण प्रकृति में बहुत सारे बदलाव होते हैं आणि ह्या बदलांचे मनमोहक वर्णन, मनमोहक म्हणजेच आकर्षक, अट्रॅक्टिव्ह वर्णन केलेले आहे. या कवितेच्या माध्यमातून कवयित्री ललिता गादगे यांनी वसंत ऋतूच्या आगमनामुळे निसर्गामध्ये जे मनमोहक बदल होतात त्या बदलांचे वर्णन केलेले आहे. मतलब इस कविता के माध्यम से ललिता गादगे जी ने बाहर के मौसम के आने के बाद प्रकृति में जो खूबसूरत बदलाव आते हैं उन्हें बताया है. या कवितेचे नाव आहे उजाड उघडे माळ रानही. यामध्ये उजाड या शब्दाचा अर्थ आहे ओसाड किंवा भकास, मीन्स बॅरेन लँड, मतलब बंजर जमीन. आता आपण सुरुवात करणार आहोत आपल्या कवितेच्या पहिल्या परिच्छेदाला. स्वागत करण्या वसंत ऋतूचे
रंग उधळले दिशा दिशांना, बेरड कोरड इथली सृष्टी, घेऊन आली ती नजराना. या ठिकाणी कवयित्री म्हणतायत, स्वागत करण्या वसंत ऋतूचे. म्हणजेच वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी. रंग उधळले दिशा दिशांना. उधळवणे, पसरवणे, टू स्कॅटर्ड. दिशा दिशांना म्हणजेच सर्व दिशांना. वसंत ऋतूचे जसे आगमन होते तसे निसर्गामध्ये खूप सारे बदल होतात. वेगवेगळी फुले फुलतात. जणू की या वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठीच ही सुंदर सुंदर रंगीबेरंगी फुले निसर्गात उधळली जातात. कवयित्री यहाँ पे कहना चाहती है कि जैसे ही बाहर का मौसम मीन्स स्प्रिंग सीजन आता है, वैसे ही इस प्रकृति में सुंदर सुंदर फूल खिलते हैं. ये फूल तरह तरह के अलग अलग रंगों के होते हैं. उन्हें देखकर ऐसा लगता है मानो इस बाहर के मौसम का स्वागत करने के लिए ही प्रकृति ने ये अलग अलग रंग बिखेर दिए हैं. असं वाटतं की वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठीच हे वेगवेगळे रंग निसर्गाने उधळले आहेत. बेरड कोरड इथली सृष्टी. बेरड मीन्स बॅरेन म्हणजेच ओसाड जमीन. कोरड, कोरड मीन्स ड्राय, कोरडी जमीन, अशी जमीन की ज्या ठिकाणी अजिबात ओलावा नाही. सृष्टी, सृष्टी म्हणजे निसर्ग. घेऊन आली ती नजराना. नजराना मीन्स गिफ्ट म्हणजेच भेटवस्तू. वसंत ऋतूच्या आगमनाने निसर्गामध्ये वेगवेगळे बदल झालेले आहेत. जी जमीन बेरड होती म्हणजेच ओसाड होती, जी जमीन कोरड होती म्हणजेच कोरडी होती, ज्या ठिकाणी काहीही उगत नव्हतं, अशी जमीनही वेगवेगळ्या सुंदर सुंदर फुलांनी सजलेली आहे. ही फुले म्हणजे जणू की तिने वसंत ऋतूला देण्यासाठी एक नजराणा आणलेला आहे, म्हणजेच एक भेटवस्तू आणलेली आहे. यहाँ पे कवयित्री कहना चाहती है कि जो ज़मीन पहले बंजर थी, सूखी ज़मीन थी, जहाँ पे कुछ भी नहीं उगता था, ऐसी ज़मीन भी अब तरह तरह के सुंदर सुंदर फूलों से भरी हुई है. ये फूल नहीं, जैसे कि एक नजराना है, एक तोहफ़ा है जो कि इस ज़मीन ने बाहर के मौसम को देने के लिए लाया है. अशा प्रकारे वसंत ऋतूमध्ये अशी जमीन की जी नापीक आहे, जी कोरडी आहे, ती सुद्धा सौंदर्याने भरून जाते. बाहर के मौसम के कारण ऐसी बंजर ज़मीन भी तरह तरह के सुंदर सुंदर फूलों से सज जाती है. यही बदलाव लेकर बाहर का मौसम आता है. पहा बरं, वसंत ऋतूच्या आगमनाने जी जमीन आधी ओसाड होती, कोरडी होती, तीच आता रंगीबिरंगी सुंदर सुंदर फुलांनी बहरून गेलेली आहे. मतलब जो ज़मीन पहले बंजर थी, वही ज़मीन अब बाहर के मौसम के आने के बाद अलग अलग तरह तरह के फूलों से सजी हुई दिखाई दे रही है. वसंत ऋतूच्या आगमनाने खरोखरच निसर्गामध्ये सुंदर असा बदल होतो. सृष्टी सौंदर्याने बहरून जाते. आता आपण सुरुवात करणार आहोत कवितेच्या पुढच्या परिच्छेदाला.
ज्याप्रमाणे वसंत ऋतूच्या आगमनाचा परिणाम ओसाड जमिनीवर होतो, त्याचप्रमाणे काही झाड़ों आणि झुडुपांवरही होतो। जिस तरीके से बाहर के मौसम का परिणाम बंजर ज़मीन पे होता है, वैसे ही कुछ झाड़ियों पे भी होता है। तर ती झाडं कोणती आहेत बरं? गर्द पोपटी लेऊन वसने, मुरडत आली लिंबोणी, जर्द तांबडी कर्णफुलेही, घालून सजली नागफणी। म्हणजेच गर्द पोपटी, गर्द म्हणजेच दाट मीन्स डेन्स, पोपटी मीन्स पॅरोट कलर, पोपटी रंगाचे, लेऊन वसने, वसने मीन्स क्लॉथ म्हणजेच कपडे, आणि लेऊन, लेऊन म्हणजे घालून, पेहराव करून मीन्स टू वॉन, पहनकर, पोपटी रंगाचे दाट असे कपडे घालून किंवा पोपटी रंगाची दाट अशी वस्त्रे घालून, मुरडत आली लिंबोणी, मुरडत म्हणजेच लाजेने चालत मीन्स बॅशफुली डान्सिंग। कोण आली? तर लिंबोणी आली। लिंबोणी मीन्स लेमन ट्री। या वसंत ऋतूच्या आगमनामुळे लिंबाच्या झाडावर हिरवी हिरवी दाट अशी लुसलुशीत सुंदर पाने आलेली आहेत, आणि असं वाटतं जसं की हे लिंबाचं झाड नाचत मुरडत या ठिकाणी आलेले आहे। इस बाहर के मौसम के वजह से ये जो नीम का पेड़ है उसके ऊपर भी सुंदर सुंदर पत्ते आए हैं हरे रंग के। ऐसे लगता है मानो जैसे उसने हरे रंग के कपड़े पहने हो। जर्द तांबडी, जर्द, जर्द मीन्स डार्क म्हणजेच गडद रंगाचे, तांबडी, तांबडी मीन्स रेड, लाल रंगाची, कर्णफुले, कर्णफुले मीन्स इयररिंग्स। कोणीतरी अशी आहे की जिने अतिशय गडद असे लाल रंगाची कर्णफुले घातलेली आहेत। कोई तो ऐसा है कि जिन्होंने लाल रंग के कान की बालियां पहनी है। वो कौन है? घालून सजली नागफणी। या ठिकाणी नवीन शब्द आहे नागफणी। नागफणी याचा अर्थ आहे निवडुंग मीन्स कॅक्टस प्लांट। या निवडुंगाने अतिशय सुंदर अशी लाल रंगाची जणू काही कर्णफुले घातलेली आहेत। ये जो कैक्टस का पेड़ है, जैसे कि उसने भी लाल रंग के कानों में बालियां पहनी है, क्योंकि जब बाहर का मौसम आता है तो इसके ऊपर लाल रंग के फूल और लाल रंग के फल आते हैं। और ऐसा पेड़, ऐसी झाड़ी कि जो कांटों से ढकी हुई होती है, वो भी बहुत खूबसूरत दिखने लगती है। ते निवडुंगाचं झाड की जे काट्यांनी भरलेलं असतं, ते देखील या वसंत ऋतूमध्ये अतिशय सुंदर दिसायला लागते। ही आहे लिंबोणी म्हणजेच लिंबाचे झाड, ज्याने अतिशय हिरवीगार अशी वस्त्रे धारण केलेली आहेत। यह है नींबू का वो ट्री जिसने हरे रंग के मानो की वस्त्र पहने हैं। ही आहे नागफणी म्हणजेच निवडुंग मीन्स कॅक्टस प्लांट। वसंत ऋतूमध्ये याला सुंदर सुंदर लाल रंगाची फुले येतात। असं वाटतं जसं ह्याने लाल रंगाची कर्णफुले घातलेली आहेत। इस कैक्टस प्लांट को देखने के बाद ऐसे लगता है जैसे कि इसने लाल रंग की कान की बालियां पहनी है। जब बाहर का मौसम आता है तो इसके ऊपर
इस तरीके से सुंदर सुंदर लाल रंग के फूल आते हैं। लुसलुस पाने अंगोपांगी, झुले वडहा दंग होऊनी, दुरंगी चुनरीत उभीही, घाणे रीही नटुनी थटुनी. या ठिकाणी आणखी 2 अशी झाडे आहेत की ज्यांचे वर्णन केलेले आहे. वसंत ऋतूच्या आगमनामुळे या दोघांमध्येही काही बदल झाला आहे. तो कोणता ते पहा बरं. लुसलुस पाने, लुसलुस मीन्स टेंडर लीव्स, नवीन पाने किंवा आपण त्याला म्हणतो कोवळी या फिर नए पत्ते. लुसलुस पाने अंगोपांगी, अंगोपांगी म्हणजेच शरीरभर मीन्स ऑल ओव्हर द बॉडी. झुले वडहा दंग होऊनी, वड, वड मीन्स बॅनियन ट्री. दंग होणे, दंग होणे म्हणजेच मग्न होणे, स्वतःमध्ये हरवून जाणे, अपने आप में खो जाना. तर या ठिकाणी वडाच्या झाडाचे वर्णन केलेले आहे. वडाच्या संपूर्ण झाडावर ही नवीन नवीन अशी नाजूक हिरवीगार पाने आलेली आहेत आणि असे हे पानांनी पूर्णपणे बहरलेले वडाचे झाड या वसंत ऋतूच्या आनंदामध्ये झूलत आहे. मतलब ये जो बरगद का पेड़ है, वसंत ऋतु मतलब बाहर के मौसम में इसके ऊपर भी बहुत ही सुंदर सुंदर नाजुक नाजुक पत्ते आए हैं और वो खुशी से झूम रहा है. दुरंगी चुनरीत उभी ही, दुरंगी म्हणजे 2 रंगाची, 2 कलर्ड. चुनरीत उभी ही, 2 रंगाची ओढणी घेऊन किंवा दुपट्टा घेऊन. घाणेरी, घाणेरी हे एका फुलझाडाचं नाव आहे. मीन्स दिस इज वन टाइप ऑफ फ्लावरिंग प्लांट और एन एव्हरग्रीन श्रब. तर असे हे घाणेरी नावाचे एक जंगली असे फुलझाड आहे. ती घाणेरी नटुनी थटुनी उभी आहे. म्हणजेच घाणेरी या फुलझाडाला 2 रंगाची फुलं येतात आणि ती फुलं पाहून असं वाटतं की तिने दुरंगी ओढणी आपल्यावर लपेटलेली आहे. घाणेरी नाम का जो पौधा है, जंगली पौधा, उसके फूल 2 रंग के होते हैं और ऐसे लगता है मानो इसने 2 रंगों वाली चुनरी अपने ऊपर ओढ़ ली है. हा सर्व जो बदल आहे तो वसंत ऋतूच्या आगमनाने निसर्गामध्ये झालेला बदल आहे. ये जो बदलाव है वो सब बाहर के मौसम के आने के बाद इस प्रकृति में हुआ है. अशा प्रकारे वसंत ऋतूच्या आगमनाने हे वडाचे झाड अतिशय लुसलुशीत अशा हिरव्यागार पानांनी बहरलेले आहे. सळसळ झळझळ पिंपळ पाने, मऊ मुलायम मोर पिसापरी, सांबर लाल कळ्यांनी लखडून, उभे स्वागता पानंदीवरी. या ठिकाणी कवयित्री म्हणतात सळसळ झळझळ पिंपळ पाने. पिंपळाचे जे झाड आहे त्या झाडाची सुंदर तेजस्वी अशी पाने जी आहेत ती वाऱ्यावरती सळसळ झळझळ असा आवाज करत झुलत आहेत. पीपल के जो पत्ते हैं वो इस बहार के मौसम में हवा में लहरा रहे हैं. उन्हें देखकर ऐसे लगता है मानो मऊ मुलायम मोर पिसापरी. मऊ मुलायम मीन्स सॉफ्ट, कोमल किंवा नाजूक. मोर पिसापरी, परी मीन्स लाईक. मोर पीस, मोर पीस मीन्स पिकॉक फेदर.
जेव्हा आपण वाऱ्यावर झुलणारी ही पिंपळाची पाने पाहतो तेव्हा असं वाटतं की ही पिंपळाची पाने नसून मोराचे पंख आहेत, जे वाऱ्यावरती झूलत आहेत। ये जो हवा में लहराने वाले पीपल के पत्ते हैं, नाजुक पत्ते जो कि चमक रहे हैं, उन पत्तों को देखकर ऐसा लगता है मानो ये पीपल के पेड़ के पत्ते नहीं, मोर के पंख है। सांबर लाल कळ्यांनी लखडून। सांबर हे एक जंगली फुलझाड आहे, मीन्स दिस इज अ वन टाइप ऑफ फ्लावरिंग प्लांट। लाल कळ्यांनी, कळ्या मीन्स बर्ड्स, मीन्स कलिया। लखडून, लखडून मीन्स लोडेड विथ, भरलेले। सांबर नावाचे एक फुलझाड आहे, ते फुलझाड लाल लाल कळ्यांनी भरून गेलेले आहे। सांबर नाम का एक फूल का झाड़ है छोटा सा, वो भी लाल लाल कलियों से भरा हुआ है। उभे स्वागता पानंदीवर। उभे स्वागता, जसं की ते सांबर जे आहे ते फुलझाड वसंत ऋतूच्या स्वागतासाठी उभे आहे। कुठे उभे आहे तर पानंदीवर। पानंदी मीन्स स्मॉल पाथ बिटवीन टू फार्म्स, दो खेतों के बीच में जो चलने की जगह होती है या छोटा सा रास्ता होता है उसको बोलेंगे पानंदी। दोन शेतांमधला छोटासा मार्ग त्याला म्हणतो आपण पानंदी। तर या पानंदीवरती हे सांबर नावाचे जे झुडूप आहे ते लाल लाल कळ्यांनी या ठिकाणी भरलेले आपल्याला दिसत आहे। त्याला पाहून असे वाटते की ते वसंत ऋतूच्या स्वागतासाठीच तिथे उभे असावे। उस सांबर नाम के झाड़ी को देख के ऐसा लगता है जैसे कि बाहर के मौसम का स्वागत करने के लिए वो अपने लाल लाल कलियों को लेकर वहाँ पर खड़ा है। पिंपळाचे झाड मीन्स होली फिग ट्री। ह्याची पाने पहा बरं, त्या पानांचा आकार अतिशय सुंदर असतो आणि वसंत ऋतूमध्ये या झाडाला नवीन पालवी फूटते। बाहर के मौसम में इस पेड़ पर नए नए पत्ते आते हैं। पळस फुले ही बहरून आली या मातीच्या अंकावरती, कुसुमे सारी या जगातली, पाहून त्यांना मनात झुरती। या ठिकाणी सांगितलेलं आहे की वसंत ऋतूच्या आगमनामुळे पळसाची जी झाड आहे त्याची जी फुलं आहेत ती फुलं देखील बहरून आलेली आहेत। पळस फुले, पळस मतलब पलाश का पेड़, मीन्स वी कैन कॉल इट फ्लेम ऑफ द फॉरेस्ट। दिस इज इंडियन ओरिजिन ट्री। तर हे जे पळसाचं झाड आहे त्या झाडाला अतिशय सुंदर अशी नारिंगी रंगाची फुलं येतात, मीन्स सॅफ्रॉन कलर्ड फ्लावर्स। आणि ही झाडं जंगली झाडं असतात आणि ह्यांना येणारी फुलं ही अतिशय सुंदर नारंगी रंगाची असतात। पळस फुले ही बहरून आली, बहरने टू ब्लॉसम, खिलाना। पळसाच्या झाडावरही सुंदर सुंदर नारंगी रंगाची फुले फुललेली आहेत। पलाश के पेड़ पर भी नारंगी रंग के सुंदर सुंदर फूल खिले हैं। या मातीच्या अंकावरती, अंकावरती मीन्स ऑन द लॅप, म्हणजेच मांडीवरती। जणू की या मातीमध्ये उगवलेली ही जी पळसाची झाडं आहेत ती आपल्या आईच्या कुशीमध्ये सामावलेली आहेत आणि त्यांच्यावरती अतिशय सुंदर सुंदर अशी नारंगी रंगाची फुले आलेली आहेत। कुसुमे सारी या जगातली, कुसुमे म्हणजे फुले मीन्स फ्लावर्स। कुसुमे सारी या जगातली, ह्या जगातली सर्व फुले जी आहेत ती पाहून त्यांना मनात झुरती।
या ठिकाणी नवीन शब्द एक आलेला आहे, मनात झुरणे, म्हणजेच मनातून वाईट वाटणे, मीन्स टू क्राय आउट फॉर. पळसाची फुले ही इतकी सुंदर दिसतात की जगातील सर्व फुलं जेव्हा त्या पळसाच्या फुलांना पाहते तेव्हा त्यांना मनातून अतिशय वाईट वाटते. त्यांना पळसांच्या फुलाबद्दल मत्सर निर्माण होतो. जब ये पलाश के फूल खिलते हैं नारंगी रंग के, तब इतने खूबसूरत दिखते हैं कि उनको दुनिया के सारे फूल देखकर मन में दुख व्यक्त करते हैं और चाहते हैं कि वो भी पलाश के फूलों की तरह सुंदर दिखे. आणखी एक गोष्ट म्हणजे पळसाची फुलं ही फक्त वसंत ऋतूतच उमलतात. पलाश के फूल सिर्फ बाहर के मौसम में ही खिलते हैं. ही आहेत पळस या झाडाची सुंदर अशी नारिंगी रंगाची फुलं. या फुलांना आपण फ्लेम ऑफ द फायर असं सुद्धा म्हणू शकतो आणि ही फक्त वसंत ऋतूमध्येच उमलतात. आंब्याच्या मोहरातून आली कोकिळेची सुरेल तान, उजाड उघडे माळ रानही, गाऊ लागले वसंत गाणं. इथे कवयित्री म्हणतात आंब्याच्या मोहरातून आली. आंब्याचा मोहर मीन्स मँगो ब्लॉसम. कोकिळेची सुरेल तान, कोकिळा मीन्स कोयल. सुरेल सुंदर ब्युटिफुल. तान, तान मीन्स ट्यून. उजाड उघडे माळ रानही, गाऊ लागले वसंत गाणं. म्हणजेच जेव्हा वसंत ऋतूचे आगमन होते त्यावेळेला आंब्याच्या झाडावर बसून ही कोकिळा आपल्या सुंदर स्वरामध्ये गायला सुरुवात करते. याच वसंत ऋतूमध्ये आंब्याला मोहर येतो. मतलब बाहर के मौसम में ही आम के पेड़ को भी बाहर आती है और उस पेड़ पर बैठकर कोयल अपने सुंदर सुंदर स्वरों में गाती है. जेव्हा या कोकिळेचे गाणे सुरू होते त्यावेळेला असं वाटतं की उजाड उघडे माळ रानही. उजाड म्हणजे ओसाड, बॅरेन. उघडे, उघडे म्हणजे खुले, ओपन. माळ रानही, माळ रान म्हणजे जमीन, अशी जमीन की जी नापीक आहे, ओसाड आहे. त्या ठिकाणीही गाऊ लागले वसंत गाणं. आणि अशी जमीन की जी नापीक आहे, जिथे काही उगत नाही, ती जमीन देखील वसंत ऋतूचे गाणे गायला सुरुवात करते. जब कोयल आम के पेड़ पर बैठकर गाती है तो ऐसे लगता है मानो वो बंजर ज़मीन भी जहाँ पर कुछ भी नहीं उगता था, वो ज़मीन भी अब वसंत ऋतू के स्वागत के लिए गीत गाना शुरू कर रही है. तर अशा प्रकारे वसंत ऋतूच्या आगमनामुळे निसर्गामध्ये वेगवेगळे मनोवेधक बदल होतात. बाहर के मौसम आने के बाद इस प्रकृति में बहुत सारे बदलाव आते हैं. कोकिळा मीन्स कोयल आणि ही कोकिळा फक्त वसंत ऋतूमध्येच आंब्याच्या झाडावर बसून गीत गाते आणि ह्याच आंब्याला देखील वसंत ऋतूमध्येच बहार येतो. तर अशा प्रकारे या कवितेमध्ये जिचं नाव आहे उजाड उघडे माळ रानही, कवयित्री ललिता गादगे यांनी वसंत ऋतूतील सौंदर्याचे अतिशय मनोवेधक वर्णन केलेले आहे. नक्कीच आपल्याला ही कविता आवडली असेल. जर काही शंका असतील तर आपण नक्कीच विचारू शकता. गुड बाय, टेक केअर.